तर महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम बाबत वाढलेला अविश्वास पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी नाना पटोले यांनी केलेली आहे। अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। लिस्टमध्ये जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतोय। जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यात चालले जातात। त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्याला आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।